मैत्रिणींनो, फक्त दिसणं पुरेसं नाही, महिलांनी गर्दीमध्ये स्वतःची नवीन ओळख कशी निर्माण करावी हे आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांच्या गर्दीमध्ये तुम्ही कधी नोटीस केले का की काही महिलांना सतत गृहीत धरलं जातं, म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड धरलं जातं. त्या खूप काम करतात, खूप कष्ट करतात, पण क्रेडिट मात्र दुसऱ्या कोणाला तरी मिळतं. आणि दुसरीकडे काही महिला अशा असतात ज्या खोलीत पाऊल ठेवतात, सगळ्या वातावरणाचा ताबा घेतात, लोक स्वतःहून त्यांना खुर्ची देतात, त्यांचं मत जे काही आहे ते आदराने ऐकतात. हा फरक तुमच्या लुकचा नाही, ब्रँडेड कपड्यांचा नाही, फरक जो आहे तो मॅग्नेटिक प्रेझेन्सचा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 4 सायकोलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहे ज्या एका साध्या महिलेला पॉवरफुल क्वीन बनवू शकतात. पहिली गोष्ट, द पोश्चर ऑफ पॉवर, म्हणजे तुमची शारीरिक स्थिती. मैत्रिणींनो, पहिल्यांदा स्वतःच्या शरीराकडे बघा. जेव्हा आपण थकलेल्या असतो, टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपले खांदे असे झुकतात, मान खाली होते. सायकोलॉजी अशी सांगते की तुमचं शरीर तुमच्या मनाला सिग्नल देतं. जर तुम्ही झुकून चाललात तर जग तुम्हाला कमजोर समजतं. तर मग आता करायचं काय? तर आजपासून जेव्हा तुम्ही कुठेही उभे राहाल, चालाल, तेव्हा तुमचे खांदे असे मागे, छाती ताठ आणि हनुवटी जमिनीला समांतर असावी. कोणीही बोलताना त्यांच्या नजरेला नजर देऊन, म्हणजे आय कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलायचं आहे. तुमची नजर जी आहे ती चोरू नका. ही एकच गोष्ट समोरील व्यक्तीला सांगते की मी एक आत्मविश्वासी महिला आहे आणि माझ्याशी आदराने वागावं लागेल. दुसरी गोष्ट, शब्दांची ताकद, द पॉवर ऑफ पॉज. अनेकदा स्त्रिया खूप घाईघाईत बोलतात किंवा बोलताना ओ असे आवाज काढतात, म्हणजे त्यामध्ये कुठेतरी थांबतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी असल्यासारखा वाटतो. सायकोलॉजी ऑफ मॅग्नेटिक प्रेझेन्स सांगते की जी व्यक्ती शब्दांचा वापर तोलून मापून करते त्यांच्या शब्दांना वजन असतं. मग आता काय करायचं? तर कधीही कुणाशीही बोलताना घाई करू नका. स्पष्ट, शांत आणि ठाम आवाजात बोला. वाक्य संपल्यानंतर किंवा महत्त्वाचा मुद्दा सांगताना 1 ते 2 सेकंदाचा पॉज नक्की घ्या. जेव्हा तुम्ही शांत राहून विचार करून बोलता तेव्हा लोक तुमचं बोलणं जास्त गांभीर्याने ऐकतात. सतत बडबड करण्यापेक्षा जेव्हा गरज असेल तेव्हाच तुमचं म्हणणं जे आहे ते खणखणीत मांडा. तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे इमोशनल अँकर व्हा, रिॲक्टिव्ह नाही. संसारामध्ये किंवा ऑफिसमध्ये अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे लोक आपल्याला चिडवण्याचा किंवा आपल्यावर ओरडण्याचा प्रयत्न करतात. कमजोर व्यक्ती ज्या असतात त्या लगेच रडायला लागतात किंवा उलटून भांडायला लागतात. पण एक चुंबकीय आणि पॉवरफुल महिला कधीही समोरच्याच्या इशाऱ्यावर नाचत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? कोणी तुमच्यावर ओरडलं, रागावलं तर लगेच रिॲक्ट करू नका. 5 सेकंद शांत राहा. समोरच्याच्या डोळ्यामध्ये शांतपणे पहा. तुमची ही शांतता समोरच्या व्यक्तीला घाबरवून सोडेल. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगामध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता तेव्हा तुम्ही परिस्थितीचे मालक बनता, गुलाम नाही. चौथी टीप, व्हॅल्यू क्रिएटर बना. बी अ व्हॅल्यू क्रिएटर. एक मॅग्नेटिक महिला ती नसते जी सतत स्वतःचेच कौतुक करते किंवा इतरांची निंदा, नालस्ती किंवा गॉसिपिंग करते. एक मॅग्नेटिक महिला ती असते जिच्यासोबत बोलल्यानंतर लोकांना पॉझिटिव्ह वाटतं. मग अशा वेळेस काय करायचं? जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा त्यांच्यातील चांगल्या गुणांचं मनापासून कौतुक करा. कोणाच्याही पाठीमागे त्यांची निंदा करू नका. जेव्हा तुम्ही इतरांना आदर देता तेव्हा त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहता तेव्हा लोक तुमच्या प्रेमात पडतात. तुमची उपस्थिती लोकांना हवीशी वाटते. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला फक्त आयुष्य कसं तरी जगायला जन्माला घातलेलं नाही, तर आयुष्य छानपणे, सक्षमपणे जगायला आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करायला पाठवलेलं आहे. आजपासून स्वतःला गृहीत धरणं बंद करा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. जर तुम्ही आजपासून स्वतःच्या या मॅग्नेटिक रूपावर काम करायला तयार असाल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, आय एम पॉवरफुल. पाहूया किती महिलांमध्ये स्वतःला बदलण्याची इच्छाशक्ती आहे.
हा व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. तुमच्या आयुष्यातील त्या प्रत्येक मैत्रिणीला, बहिणीला किंवा एका महिलेला शेअर करा, जिच्यामध्ये हे सगळं करण्याची ताकद आहे, पण ती स्वतःला ओळखू शकलेली नाही. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या अटींवर जगा.